Student, our chapter is chemical kinetics. In previous lecture, we studied the speedo first order reaction. This lecture we study the what is meant by speedo first order reaction. The reaction speedo first order reaction means what? का ज्या रिॲक्शन रेट लॉनुसार ट्रू दाखवतात, बट जेव्हा आपण एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करतो तर त्या ऑलवेज ऑर्डर काय दाखवता? फर्स्ट ऑर्डर शो करता. इन दिस लेक्चर वी स्टडी द अरेनियस इक्वेशन. अरेनियस इज इट सायंटिस्ट. त्या सायंटिस्टने ते एक इक्वेशन डिराईव्ह केलं आहे, म्हणून त्याला काय म्हणता? अरेनियस इक्वेशन. अरेनियस त्याने काय सजेस्ट केलं? अरेनियस इज सजेस्टेड दॅट द रेट ऑफ रिॲक्शन व्हॅरीज विथ टेम्परेचर. म्हणजे रिॲक्शनचा रेट काय होतो? टेम्परेचर जर चेंज केलं तर रिॲक्शनचा रेट काय होतो? व्हॅरीज होतो. हे कोणी सजेस्ट केलं? अरेनियसने. अरेनियस एक सायंटिस्ट, त्याने काय सजेस्ट केलं? का रेट ऑफ रिॲक्शनचा रेट केव्हा इन्क्रीज होतो? का जेव्हा त्याचं टेम्परेचर काय होतं? व्हॅरीज होतं. त्याच्या टेम्परेचरमध्ये काय होतं? चेंज होतो. तेव्हा रिॲक्शनचा रेट काय होतो? चेंज होतो. त्याने इक्वेशन सजेस्ट केलं के इज इक्वल टू ए ई, त्याच्या ए बेसला ई ए स्मॉल ई मायनस ई ए ऑब्लिक आर टी. इज इट अरेनियस इक्वेशन? यावर क्वेश्चन विचारला जातो 2 मार्क्सला. राईट द इक्वेशन. अरेनियस इक्वेशन म्हणजे इक्वेशन राईट करायचं आहे आणि त्या टर्मला काय काय म्हणतात ते एक्सप्लेन करायला क्वेश्चन विचारला जातो. सिम्पल अरेनियसचं इक्वेशन काय? के इज इक्वल टू ए ई कुठे आहे? बॉटमला आहे. त्याच्यावरती मायनस ऑफ ई ए अपॉन आर टी. फर्स्ट आपण त्यातल्या टर्म बघू. टर्म म्हणजे काय? फर्स्ट के काय? रेट कॉन्स्टंट. नंतर काय बघायचं आहे? ई ए इज द एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन. E is the energy of activation. नंतर here R is the molar gas constant. here नंतर T काय? T is the temperature in Kelvin. टेम्परेचर आहे पण ते कशात आहे? केल्विन. इन केल्विन. त्यानंतर काय? ठीक आहे. के एनर्जी ऑफ ई ए इज द एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन. आर इज द मोलार गॅस कॉन्स्टंट अँड ए इज द प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. हे फक्त काय केलं आपण? टर्म राईट करून घेतल्या. मग हे काय झालं? के इज इक्वल टू ए काय? A is baseline minus EA upon RT, where K is the rate constant, then EA is the energy of activation, R is the molar gas constant, T is the temperature, but the temperature कशात consider केला आहे? in Kelvin, and A is the pre-exponential factor. हे झालं Arrhenius equation. Arrhenius is the scientist, and this scientist which suggests that equation. दिस सायंटिस्टने काय स्टडी केलं? का रेट ऑफ रिॲक्शनचा कसा होतो? रेट चेंज होतो, पण कधी केव्हा? टेम्परेचर त्याचं काय झालं पाहिजे? व्हॅरी झालं पाहिजे. तेव्हा काय होतो? रिॲक्शनचा रेट चेंज होतो. सिम्पल त्याने एक इक्वेशन घेतलं. के इज इक्वल टू ए ई मायनस ई ए अपॉन आर टी. हेअर ए इज द रेट कॉन्स्टंट, ई ए इज द एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन, आर इज द मोलार गॅस कॉन्स्टंट, then molar gas constant, T is the temperature, and A is the pre-exponential factor. Is it equation from Arrhenius, and this equation is also known as Arrhenius equation. याच्यावर क्वेश्चन 3 मार्क्सला विचारला जातो. तर 3 मार्क्सला विचारल्यानंतर त्याचं इक्वेशन विथ त्या टर्मचं इंट्रोड्यूस करून द्यायचं. इज इट अरेनियस इक्वेशन. नेक्स्ट पॉईंट आहे ग्राफिकल डिटर्मिनेशन फ्रॉम ॲक्टिव्हेशन ऑफ एनर्जी. आता काय करायचं? आपल्याला ग्राफिकल डिटर्मिनेशन करायचं आहे ॲक्टिव्हेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं ॲक्टिव्हेशन कसं होतं? बट एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन कशाच बघितलं आपण? ओनली द अरेनियस इक्वेशन. अरेनियस इक्वेशनमध्ये काय बघितलं होतं? एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशनची टर्म. ती कोणती होती? मायनस ऑफ ई ए. इज इट टर्म ऑफ एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन. ओनली द स्टडी दिस टर्म स्टडी अरेनियस इक्वेशन. सिंपल काय केलं होतं? अरेनियस इक्वेशन काय डिटरमाइन केलं होतं? के इज इक्वल टू ए ई वरती
E इज द बॉटमला मायनस EA अपॉन RT. EA मीन्स व्हॉट एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. आता त्या अरेनियस इक्वेशननुसार ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आपल्याला कोणतं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनचं. तर अरेनियस इक्वेशननी का सजेस्ट केला होता तो काय सांगत होता का रेट ऑफ रिॲक्शन जसा व्हॅरीज होतो बिकॉज त्याचं टेम्परेचर काय होतं व्हॅरीज होतं. मग सिम्पल ग्राफिकल डिटर्मिनेशन फ्रॉम ॲक्टिवेशन एनर्जी स्टडी करताना फक्त ॲक्टिवेशन एनर्जी आपण स्टडी केली होती इन द अरेनियस इक्वेशन. अरेनियस इक्वेशन इज K इज इक्वल टू AE raised to minus of EA upon RT. Here K is the rate constant, A is the energy of activation, R is the rate determined and T is the temperature in taking the Kelvin. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे टेकिंग लॉग. ह्या स्टेपमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे त्याचा लॉग घ्यायचा आहे. मग लॉग कसा घेतो ln ऑफ K. फक्त सिम्पल काय केलं ln ऑफ K मायनस ऑफ EA अपॉन RT. ही टर्म इकडे लिहून घेतली मायनस ऑफ EA अपॉन RT प्लस ln ऑफ A. ln Aचा काय केला ln सेपरेट राईट केला त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिलं. काय केलं सिम्पल लॉग घेतला कोणत्या अरेनियस इक्वेशनचा. ln of K is equal to minus of EA upon RT plus ln of A is it equation number first. Then convert the natural base to the to be right. मग natural base काय असतो त्याचा log to the base 10. ओके मग तो काय त्याचं कन्वर्जन कशात केलं log to the base 10. Here log 10 log base 10 K is equal to सिम्पल काय केला जेव्हा lnचं कन्वर्जन log 10 मध्ये करतो तर तेव्हा व्हॅल्यू किती राईट करावं लागते 2.303. Here log 10 K is equal to minus of energy of activation is 2.303 into T separate लिहिला 1 upon T plus log to the base 10 A. सिम्पल काय केलं त्याचं कन्वर्जन नॅचरल लॉगमध्ये केलं. नॅचरल लॉगमध्ये केल्यानंतर आपण log to the base 10 कन्सिडर केला आणि व्हॅल्यू इज 2.303. असं का केलं बिकॉज आपल्याला काय करायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढायचं. वी नो प्रिव्हियस लेक्चरला आपण स्टडी केलं होतं जेव्हा आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं असेल तेव्हा तर त्या ग्राफचा आपल्याला काय लागतो स्लोप काढावा लागतो. म्हणून ते इक्वेशन आपण इन द फॉर्म ऑफ कशाचे अरेंज करतो y इज इक्वल टू mx प्लस सी इज इट स्लोपचं काय झालं इक्वेशन झालं. म्हणून आपण हे इक्वेशन कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलं इन द फॉर्म ऑफ y इज इक्वल टू mx प्लस सी. आता आपल्याला याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. इथे टर्म दिली आपण log to the base 10 K is y term. Here m term energy of activation and 1 upon T is the x term and log to the base 10 A is equal to मग आपला फॉर्म्युला काय y is equal to mx प्लस सी. ह्या सिम्पल फॉर्ममध्ये काय केलं आपण इक्वेशन रिअरेंज करून घेतलं. आता आपल्याला ग्राफ लोड करायचं आहे त्यासाठी काय लागतं आपल्याला दोन ॲक्सिस हिअर y ॲक्सिस आणि हिअर x ॲक्सिस. इथं कन्सिडर करायचं आहे 1 अपॉन टी. टाईम काय घ्यायचा 1 अपॉन टी आणि नंतर हिअर लॉग टू द बेस 10. लॉग टू द बेस काय करायचं आहे 10 K कन्सिडर करायचं आहे. म्हणजे आपण काय केलं 1 अपॉन टी वर्सेस लॉग टू द बेस 10 K कन्सिडर केलं. हिअर लॉग टू द बेस 10 K आणि हिअर 1 अपॉन टी. वरती जरा आपण दोन ॲक्सिस प्लॉट केले एक एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस. इन दिस केस यावर काय घेतलं आपण लॉग टू द बेस 10 K लॉग टू द बेस 10 K आणि हिअर 1 अपॉन टी. इथं काय केलं एक्सची टर्म कन्सिडर केली. दिस ग्राफ इन दिस वे. ओके याचा फॉर्म्युला काय स्लोप इज इक्वल टू y इज इक्वल टू mx प्लस सी. दिस ग्राफ इज इंडिकेट दॅट द काय इंडिकेट करतो जसं रिॲक्शनचं काय होतं रेट इन्क्रीज होतो तसंच टेम्परेचर पण ऑल्सो इन्क्रीज होतं. मग ग्राफ काय सांगतो जर रिॲक्शनचा रेट इन्क्रीज झाला तर त्याचं टेम्परेचर पण इन्क्रीज होतं. हे कोण सांगतं अरेनियस इक्वेशन. सिम्पल नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी केला होता ग्राफिकल डिटर्मिनेशन फ्रॉम ॲक्टिवेशन एनर्जी. आता ॲक्टिवेशन ऑफ एनर्जी आपण कशा स्टडी केलं तर इन अरेनियस इक्वेशन. सिम्पल अरेनियस इक्वेशन ड्रॉ केलं त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं ln मध्ये केलं. सिम्पल टर्मला ln मेन्शन केलं. ln मीन्स त्याचा ln घेतला लॉग घेतला त्याचा आपण
इन द कन्वर्ट द नॅचरल बेस. परत त्या एल एनचं कन्वर्जन काय केलं आपण नॅचरल बेसमध्ये केलं. जिथं एल एन आहे तिथं एल एन टू द लॉग टू द बेस 10 झाला आणि तर कन्वर्ट करताना तर व्हॅल्यू किती कन्सिडर केली 2.303. अगेन ते इक्वेशन आपण कशाच्या फॉर्ममध्ये अरेंज केलं y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. बिकॉज आपल्याला काय करायचं आहे ग्राफ काढायचं आहे आणि ग्राफमध्ये स्लोप कोणत्या इक्वेशनने काढतो y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सिम्पल ग्राफ लोड केला लॉग टू द बेस 10k वर्सेस 1/t log to the base 10k versus 1/t. ग्राफ काय इंडिकेट करतो द स्लोप विल बी इंडिकेट दॅट द y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी आणि दिस ग्राफ विल बी इंडिकेट दॅट द ॲज द टेम्परेचर जसं काही रेट ऑफ रिॲक्शनचा रेट जसं जसं इन्क्रीज होतो तसं त्याचं टेम्परेचर पण काय होतं इन्क्रीज होत जातं. इज इट ग्राफिकल डिटर्मिनेशन फ्रॉम ॲक्टिवेशन ऑफ एनर्जी.